जय श्रीराम. मित्रांनो, जय हिंद. आपला भारत देश खूप मोठा आहे. मोदी साहेबांनी जे 10 वर्षात केलं आहे ते 70 वर्षामध्ये कुणीच केलं नाही, जे आपल्या मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि मित्रांनो, माझा विश्वास आहे 4 जूनला महाशिवरात्री. एकदा कॅलेंडरमध्ये चेक करा, महाशिवरात्री. भोले बाबांचा आशीर्वाद तर मोदी साहेबांवर हमेशा राहणारच आहे, पण 33 कोटी परिवारांचासुद्धा, त्यांच्या परिवारांचासुद्धा आशीर्वाद त्यांच्यावर राहणार आहे. आणि 4 जूनला 404 मोदी साहेब घेऊन येणार आहे, हा माझा विश्वास आहे. मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. ते बोलले ना 400, मी सांगतो 404 सीट येणार 4 जूनला. हा माझा विश्वास आहे. हा माझा भोलेबाबांचा आशीर्वाद त्यांना भेटणार आहे. हा माझ्या बजरंगबलींचा आशीर्वाद त्यांना भेटणार आहे. एक छोटा कार्यकर्ता आहे, पण मी बोलतो ना, आमच्या नाशिककरांना पण बोलतो आहे. मित्रांनो, आता जे इलेक्शन येणार आहे, आता जी तारीख येणार आहे, पहिले 2-3 इलेक्शन होऊन गेले, आता एक इलेक्शन जी तारीखला येणार आहे नाशिकचं, तर नाशिककरांना पण सांगतो आहे की कृपया करून तुम्ही आपलं मत हे फक्त मोदी साहेबांनाच द्या. यानी की धनुष्यबाण कमळ या चिन्हावर जास्तीत जास्त लोकांनी मत देऊन आपल्या मोदी साहेबांना आपण पुढे नेऊया आणि पुन्हा एकदा 404 सीटं 4 जूनला आपण आणूया. हे फक्त महाराष्ट्र राज्यासाठी नाही, अदर्स राज्यांसाठी सुद्धा आहे. मित्रांनो, जिथे जिथं आपल्या पक्षाचे उमेदवार उभे, आपला पक्ष जे मोदींनी जे केलं आहे, योगी साहेबांनी जे केलं आहे अयोध्यात, अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांना करायच्या आहे. नोकऱ्या पण भेटत आहे लोकांना गॅस कनेक्शनमध्ये गॅस पण भेटतं आहे, जलतो तक नळ पण भेटतं आहे. म्हणजे घरापासून जिथं लोकांना पाण्याची अडचण होती तिथं लोकांना पाणी पण भेटते आहे. डायरेक्ट घरापर्यंत नळ पण जोडून दिलेलं आहे आणि फुल सारं पाणी पण येतं आहे. प्रत्येक गोष्ट भेटते. किसान योजनासुद्धा भेटत आहे लोकांना. म्हणून मित्रांनो, एक तुमच्या परिवारामधला एक छोटा एक सदस्य आहे. खूप लहान आहे मी तुमच्यापेक्षा, पण मित्रांनो, एक विश्वास आहे माझा, जेवढ्या राज्यांमध्ये आपलं BJPचं सरकार आहे तिथं डबलनी निवडून द्या. आणि जिथं जिथं आपलं BJPचं सरकार नाही तिथं तर त्याचं डबलनी पण निवडून द्या. आणि फक्त धनुष्यबाण, कमळ कमळ कमळ. म्हणजे BJP आणि NDA यांची ताकद एकत्र झाल्यानंतर जो पॉवर आपण मोदी साहेबांना देऊ ना, त्याच्या डबलनी पॉवर मोदी साहेबांकडे राहील. आणि मोदी साहेब आपला हा देश अजून 5 वर्षात कमीत कमी 1 नंबर स्थानावर नेईल, हा माझा विश्वास आहे. म्हणून मी पायी यात्रा पण केली. अंजनेरीला गेलो, शिर्डीला पण गेलो, वणीच्या आईला पण गेलो, त्र्यंबकलासुद्धा गेलो आणि अंजनेरीलासुद्धा गेलो. फक्त माझा विश्वास आहे की आपले मोदी साहेब येतील म्हणून. आणि माझी श्रद्धा आहे. मी त्याच्या परिवारामधला 140 कोटी परिवारामधला एक मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. मित्रांनो, वेळ गेल्यानंतर परत माणसाला बोलण्यात काय मजा नाही. आता वेळ आहे, ही वेळ चांगल्या कामासाठी आहे. तर चांगल्या कामासाठी तुम्ही तुमची वेळ वाया घालू नका. ऊन असो, वारा असो, काही पण असो, तुम्ही ज्या राज्यात ज्या ठिकाणी इलेक्शन चालू असेल, चालू होणार आहे आणि चालू झालेले आहे, 2 ठिकाणी 2 बुथचे वोटिंग होऊन गेलेले आहे काही राज्यांचे. आता काही राज्यांतले बाकी आहे, महाराष्ट्राचे काही बाकी आहे, काही वेगवेगळ्या जिल्ह्यातले पण बाकी. पण जिथं जिथं आपलं इलेक्शन असेल ना, आणि जिथे मी तर विशेष सांगेल, यंग मुलांना पण सांगेल, यंग स्टुडंटना पण सांगेल, मित्रांनो, एक तुमच्यासारखा मी पण तुमचा एक भावासारखा आहे, लहान्या भावासारखा, मोठ्या भावासारखा. जर मोदींना तुम्ही आणखीन 5 वर्ष नाही, अजून 50 वर्ष जर त्यांना निवडून दिलं तर आपला हा भारत देशातला नंबर 1 देश होईल. आणि हा फक्त आपला मोदी आणि योगी साहेबच करू शकतात. अमित शहांचं भाषण मी ऐकलं, मोदी साहेबांचं पण भाषण ऐकलं, TVवर रोज बघतो मी. ते भाषण करतात ना, त्या भाषणामागे उद्देश फक्त एकच आहे की आपला भारत हा 1 नंबर स्थानावर गेला पाहिजे. ते जातीमध्ये बघत नाही, जात हे लोक काढतात. जिथं साखर आहे तिथं मुंग्या पण असतात. समजून घ्या मला काय बोलायचं आहे. जिथं चांगले कार्य असतात, जिथं चांगले कार्य घडतात, तिथं वाईट करणारे लोक पण असतात. म्हणून मित्रांनो, एकच विश्वास ठेवायचा, ही जी घातलेली जय श्रीराम
घातली. हे 500 वर्षानंतर अयोध्यात मंदिर झालं आहे, जिथं आज त्यांच्या मनाला किती आनंद वाटत असेल की आज 500 वर्षानंतर मी मला माझ्या योग्य ठिकाणी आणून ठेवलं आहे मला. आणि हे फक्त मोदी साहेबांनी शक्य केलं 10 वर्षाच्या आत. म्हणून सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. मोदी साहेब म्हणतात हा 140 कोटी हा माझा पहिला परिवार, पहिले मी त्यांची सेवा करेल, उरल्यानंतर जी काय मला सेवा करायची आहे ही तर माझी चालूच आहे. आणि जनतेचा आशीर्वाद याच्यामागचं कारण एकच आहे, जो व्यक्ती चांगले कार्य करतो अशा लोकांना पण त्रास देणारे लोक जगामध्ये आहे. आपल्यावरून उदाहरण बघायचं, आपण चांगलं करत असेल तर आपला वाईट करणारे पण जगामध्ये भरपूर असतात. मी तर एकच सांगेल मित्रांनो, मी जेव्हा शिर्डीला पैदल यात्रा केली, त्र्यंबकला पैदल यात्रा केली, आईच्या दर्शनाला पायी यात्रा केली, वणीच्या आईसाठी आईच्या दर्शनाला पण म्हणजे पैदल यात्रा केली, अंजनेरीला पण पैदल यात्रा केली. मित्रांनो, जे मला आनंद भेटला ना, माझ्या मुखातून जेव्हा शब्द निघायचा ना, तर इथून निघायचा, इथून हात पण माझा शब्द हाच इथून निघून राहिला आहे. आणि माझं म्हणणं आहे, मी 100% गॅरंटी देतो आहे. जशी मोदींची गॅरंटी ना, तशी माझी विश्वासाची गॅरंटी आहे. मोदी साहेब 4 जूनला 404 सीटं घेऊन येणार म्हणजे येणार. आणि हा जसा मोदी साहेबांनी रामलल्लाला त्यांच्या स्थानावर येऊन बसवलं अयोध्येत, तसं 4 जूनला आपण मोदी साहेबांना त्यांच्या स्थानावर नेऊया. म्हणजे आपला देश आज इथं आहे ना, आणखीन वरती जाईल. चांगले देश मोदी साहेबांचे सल्ले घेतात. किती देशातले लोक येतात, डोनाल्ड ट्रम्प झाला, म्हणजे असे खूप सारे विदेशी नेते की ते मोदी साहेबांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जात नाही. मित्रांनो, डोळ्यांना दिसते आपल्याला खूप सुंदर मंदिर बनवलं. मी जेव्हा अंजनेरीला गेलो ना, तेव्हा मित्रांनो एक भोले बाबांना किंवा आपल्या बजरंगबली बाबांना मी एक सांगितलं आहे, जो एक धागा आणलेला आहे मी, तो मी दाखवला आहे माझ्या पहिल्या व्हिडिओवरती, तो मी मोदी साहेबांना जरूर देईल. हा माझा विश्वास आहे की मी एक ना एक दिवस त्यांचं दर्शन मला होईल. देवासारखे आले, देवासारखी सेवा करताय आणि 140 कोटी हा त्यांच्यासाठी देव आहे, ते त्यांची सेवा करताय. आणि त्याच्यावर लोक आरोप करतात की मोदी साहेब असे बोलले, मोदी साहेब तसे बोलले. मोदी साहेब कधीच अशी बोलणार नाही. इथून बोलतात ते कधी पण. प्रत्येक गोष्ट जे नॅचरल गोष्ट आहे, जी घडत आहे डोळ्यासमोर दिसतं आहे, तेच बोलत आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या वेळ वाया घालवू नका. 4 जूनला आपला मोदी साहेबांना 404 सीटांनी निवडून द्यायचं आहे, ही माझी गॅरंटी आहे. म्हणून मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा जिथे जाईल तिथून पुढे तुमच्या याच्यावरून शेअर करा. प्लीज रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुमच्या एक लहान भाऊ, मोठा भाऊ, तुमच्या परिवारातला एक सदस्य म्हणून बोलतो आहे. जसं एक स्वायजेडिक व्यक्ती बोलला ना की मोदीला परिवारच नाही, तर मोदींचा परिवार आम्ही आहे. मोदींचा परिवार आम्ही आहे. किती त्याच्या शब्दामध्ये किती म्हणजे किती उज्ज्वळ, म्हणजे माणसाला ताकद देते, माणसाला एक उमेद देते की खरंच आपण या गोष्टी पण केल्या पाहिजे. म्हणून मित्रांनो, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. आता इलेक्शन परत चालू होईल काही राज्यामधले, तर मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रांना, घरच्यांना, वृद्धांना, तरुणांना, सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावे आणि आपल्या मोदी साहेबांना मतदान करावे. जिथं BJPचे, इंडियाचे जेवढे कॅन्डिडेट उभे असतील तिथे जाऊन कमळ, धनुष्यबाण, अदर्स जे चिन्ह असतील आपल्या पार्टीचे, त्यांच्यावर बटन प्रेस करून त्यांना जिंकूया. आणि पुन्हा तिसऱ्यांदा 404 सीटं 4 जूनला आपण मोदी साहेबांना देऊया. आणि पुन्हा एकदा राम मंदिरासारखं अजून कृष्णाचं मंदिर पण बनवूया. म्हणून जो राम को लाए हैं हमें उसको लाना है और 2024 में अपने मोदी आने हैं. जय श्रीराम. मित्रांनो, इथून सांगतो आहे, माझा विश्वास आहे, इथून सांगितल्यानंतर तो विश्वास तुमच्या इथेच राहणार आहे. आणि 4 जूनला 404 सीटं आपले
मोदी साहेब आणणारे. जय जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय, सिया रामचंद्र की जय.